नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या श्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। ज्या भरतीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती भरती आलेली आहे। ती भरती म्हणजे कोणती? आरबीआय असिस्टंट। कोणती? आरबीआय असिस्टंट भरती। बघा, ह्या भरतीसाठी जे ही लोक बँकिंगच्या एक्झामचं प्रिपरेशन करतात त्यांचा ड्रीम जॉब असतो। कुठली भरती? आरबीआय मध्ये जॉब करणं हा खूप बँकिंग करणाऱ्या मुलांचा ड्रीम असतं की मला आरबीआय मध्ये नोकरी लागली पाहिजे। आता बघा, ती भरती आलेली आहे। आता किती जागा आहेत, काय आहेत, आपण सगळं समजून घेऊ। ओके, आरबीआय असिस्टंट 2026 ची भरती आलेली आहे। किती आलेली आहे? जागा किती आहेत? जागा आहेत आपल्या किती जागा? 650। टोटल जागा किती आहेत? 650। या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। आपण सगळं बघणार आहे की कोण एक्झाम घेणार आहे, पात्रता काय आहे, त्याला काय काय पाहिजे, काय काय नाही, प्री मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे, कसं आहे, हे सगळं तुम्हाला मी पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्ये सांगणार आहे। ओके, सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्हाला आरबीआय साठी जर इंग्लिश ग्रामरचे सेशन लागत असतील तर तेही आपण चालू करणार आहोत लवकरच इंग्लिशचे। आता बघा, आरबीआय असिस्टंट नोटिफिकेशन कधी आलं? आजच आलं। कधी? आज म्हणजे किती? 16 फेब्रुवारी 2026 ला। आणि अप्लाय तारीख आजपासून सुरू झाली। बघा, तारीख कधी आहे? आजपासून फॉर्म सुरू झालेला आहे। आजची तारीख किती आहे? 16 फेब्रुवारी 2026। आणि लास्ट ऑनलाईन डेट किती आहे? 8 मार्च 2026। म्हणजे अप्रॉक्सिमेटली 13 आणि 8 21 20-22 दिवस आपला काय आपल्याला टाइम आहे। 13 आणि 8 21 ना, म्हणजे 22 दिवस तुमच्याकडे। एक्झाम कधी होणार आहे? 11 एप्रिलला होणार आहे। कधी होणार आहे? 11 एप्रिल प्री एक्झाम होणार आहे। कधी? 11 एप्रिल 2026 ला प्री होणार आहे। आणि मेन्स कधी होणार आहे? मेन्स होणार आहे 7 जून 2026 ला। ओके, आरबीआयच्या तुम्हाला जागा कळल्यात, किती आल्यात? 650 टोटल जागा आलेल्या आहेत। स्टार्टिंग फॉर्म कधी चालू झालेला? आज तारीख म्हणजे 16 फेब्रुवारी आणि संपणार कधी आहे? 8 मार्चला तारीख। ओके, आता बघा याची प्रोसेस काय असते, आरबीआय एक्झामची प्रोसेस काय असते बघा। दोन लेवल मध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाते। पहिलं असतं प्रिलिम म्हणजे प्रिलिम एक्झाम, दुसरं असतं मेन्स आणि तिसरं काय असतं? लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असते। म्हणजे लँग्वेज बद्दल टेस्ट घेतलेली असते। जसं की जे लोक मराठी चे असतील त्यांची महाराष्ट्र लोकांची एक लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असते। ते एवढं काही हार्ड नाही, ते इझिली यू कॅन क्रॅक इट। ओके, आता बघा एज्युकेशन काय पाहिजे त्याला? एज्युकेशन काय पाहिजे? ग्रॅज्युएट पाहिजे। कुठल्याही फील्ड मधून ग्रॅज्युएट पाहिजे। काय? ग्रॅज्युएट पाहिजे। जसं की आपण म्हणतो BA, BCom, BSc, BTech, म्हणजे तुमचं प्रॉपरली काय झालं पाहिजे? ग्रॅज्युएशन झालं पाहिजे। मग आता त्याला एज क्रायटेरिया काय? एज क्रायटेरिया 20 ते 28 साठी। कोणासाठी? ओपन साठी। किती? 20 ते 28। आणि जेव्हा आता फॉर एक्झाम्पल आता पुढे अजून दाखवणार मी की एज क्रायटेरिया काय? 20 ते 28 ही ओपन वाल्यांसाठी आहे। SC, ST, OBC, PWD साठी काय? आता बघा याचा आरबीआयचा किती आहे? आरबीआयचा पगार किती आहे? 58,514 हा स्टार्टिंग पगार आहे। जर तुम्ही पगार जर म्हणणार ना, पगार मग तुम्हाला न्यूजपेपरचं बिल, तुम्हाला साबणाचं बिल, मेडिकल इन्शुरन्स, तुम्हाला जेनी ते मोबाईलचं रिचार्ज, फॅमिली ट्रिप, तुमच्या मुलांचं एज्युकेशन, हे सगळं तुम्हाला दिलं जातं पुढे। आता बघा पुढे काय? एज क्रायटेरिया रिलॅक्सेशन। आता बघा ओपन साठी आपण काय बघितलं? ओपन साठी आहे 20 ते 28। किती आहे? 20 ते 28। आणि पुढे बघा हे कोणासाठी? ओपन साठी आहे। ओके, आता बघा SC ST साठी काय आहे? 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। म्हणजे जर 28 आणि 5 33। ओके, SC ST साठी किती आहे? 33 आहे। ओबीसी साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। म्हणजे किती होईल? 28 आणि 3 31। पुढे बघा PWD म्हणजे जे हँडिकॅप लोक आहेत, कोणी डोळ्यानं आहे, कोणी हातानं आहे, कोणी पायानं आहे, कोणाचा कानाचा प्रॉब्लेम आहे, मग त्यांना 10 वर्षाचं। कोणा? जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन वाल्यांना जर समजा आता हा 28 चा असेल तर 10 हा 38 वर्ष देऊ शकतो। किती? कोण? PWD म्हणजे काय? फिजिकल हँडिकॅप वाले, फिजिकल डिसेबिलिटी वाले। ओके, पुढे बघा सेम आहे ओबीसी वाल्याला पण क्रायटेरिया किती आहे बघा। किती देईल? 28 प्लस 13। 28 प्लस 13 हा 41 वर्षापर्यंत देऊ शकतो। कुठला? PWD वाला। आणि हा SC ST वाला जर हँडिकॅप वाला असेल 31 प्लस 15 म्हणजे हा 46 वर्षापर्यंत फॉर्म याला इलिजिबिलिटी आहे। कशाला? हँडिकॅप्ड वाल्याला। ओके, आणि काय? एक सर्व्हिस वाल्याला काय? पुढे बघा काय?
टू दी एक्सटेंड ऑफ द सर्व्हिस रेंट द एक्स सर्व्हिसमॅन. ओके, पुढे बघा आता याची फीस किती असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं आपण जाणून घेऊ. बघा फीस किती आहे, फीज आता बघा ओबीसी जनरल कॅन्डिडेट साठी 450 आहे, प्लस काय आहे 18% डीएससी आहे, 18×5 900 चला 9 18×4 72 981 रुपये, म्हणजे काहीतरी तुम्हाला जर टाकले तर 530 रुपये भरती हे जाईल. आणि एससी एसटी साठी किती आहे 50 रुपये, किती एससी एसटी साठी 50 रुपये फीज आहे, प्लस 18 म्हणजे 18×5 काहीतरी जाईल ते 59 रुपये. ओके, पुढे बघा आता पॅटर्न कसं आहे सर, 2 एक्झाम मध्ये कसं असणार आहे, काय असणार आहे. आरबीआय ही 3 लेवल मध्ये कंडक्ट होते, पण आपण 2च लेवल महत्वाच्या बघू. कुठल्या प्री आणि मेन्स. सिलेबस काय असतो बघा, प्रीला सिलेबस काय असतो, प्रीला सिलेबस असतो कोणकोणते विषय असतात, इंग्लिश असते, न्यूमेरिकल एबिलिटी असते, रिझनिंग असते, 3 विषय असतात. आता बघा सेक्शन, नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्सिमम मार्क अँड ड्युरेशन, याला टाइम लिमिट सेक्शनल कट ऑफ सुद्धा असतो. बँकिंग एक्झाम मध्ये सेक्शनल कट ऑफ सुद्धा असतो. आता बघा तुम्ही जर तुम्ही बघितलं इंग्लिश लँग्वेज, इंग्लिशचे 30 क्वेश्चन आहेत, 30 मार्क आहेत आणि टाइम किती आहे 20 मिनिट आहे. म्हणजे प्री तुम्हाला 100 क्वेश्चन 1 तास आहे, 1 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे याची लेवल एवढी प्रीची काही जास्त नसते, याची लेवल एकदम साधी असते. कशी असते, साधी लेवल असते. ओके, पुढे बघा न्यूमेरिकल ॲबिलिटी काय आहे, 35 क्वेश्चन 35 मार्क, 20 मिनिटे टाइम आहे सॉल्व्ह करायला. रिझनिंगचे 35 क्वेश्चन 35 मार्क, 20 मिनिटे सॉल्व्ह करायला. म्हणजे टोटल क्वेश्चन्स आहेत 100 आणि मार्क्स सुद्धा आहे काही 100. आता याचा कट ऑफ वगैरे तुम्ही बघितला तर याचा कट ऑफ पण चांगल्या प्रकारे असतो, चांगल्या म्हणजे खूप चांगल्या प्रकारे असतो, 85-90 पुढे असतो याचा कट ऑफ. आणि मेन्सला बघा, मेन्सला किती विषय आहेत, 1 2 3 4 आणि 5. बघा किती मार्क आहेत, 200 मार्काला पेपर आहे आणि क्वेश्चन्स किती आहेत 200 आहेत. आता बघा लँग्वेज काय, आरबीआय असिस्टंटचा 40 क्वेश्चन, प्रीला किती आहेत 30 क्वेश्चन 30 मार्क, 40 क्वेश्चन 40 मार्क. न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 क्वेश्चन 40 मार्क, रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क, आलं का. कॉम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क बघा. आणि जीके जीएस 40 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस, ओके जीए फक्त जीके नाही आहे, जी आहे जनरल अवेअरनेस आहे, काय 40 क्वेश्चन 40 मार्क. म्हणजे टोटल. आणि याला ड्युरेशन किती असतो 135 मिनिटं, म्हणजे किती 2.25 तास. सगळ्यांना इंग्लिशला 30 मिनिटं, ऍक्टिला 30 मिनिटं, रिझनिंगला 30 मिनिटं, पुढे काय आहे कॉम्प्युटरला 20 मिनिटं आणि जीएला 25 मिनिटं. आणि टोटल किती असतो 2.25 तासाचा आपला टोटल हे असतो, काय असतो. येस, अशा प्रकारे आपलं हे माहिती होती आरबीआयची. जर तुम्हाला आता इंग्लिशमध्ये बघा सगळ्यात मोठा काय आहे, बँकिंग सेक्टरमध्ये 80 ते 90% मुलांचे रिझल्ट फक्त बँकिंगमुळे इंग्लिशमुळे येत नाही. ज्याला कोणाला बँकिंग, ज्याला कोणाला इंग्लिश सर सेशन चालू करा, कॉमेंट्समध्ये सर इंग्लिश सेशन चालू करा. पुढच्या पेपर कधी बघा पेपर सांगतो तुम्हाला, कधी आपला पेपर एप्रिलला आहे, कधी एप्रिलला आहे बघून घ्या. पेपर कधी आहे आपला, पेपर आहे 11 एप्रिलला. म्हणजे आपल्याकडे जर आपण आताही लागलो तर आपल्याकडे अप्रॉक्सिमेटली आपण पकडू, अप्रॉक्सिमेटली 2 महिने समजा, 2-2.5 महिन्यात. तर मी तुम्हाला 30 पैकी 25 मार्क इझिली आणून देईल. हा आपला डायरेक्टली बॉन्ड पेपरवरती लिहून घ्यायचं आपलं. ओके, सो सगळ्यांनी कॉमेंट्समध्ये ज्याला वाटतं इंग्लिश करून द्या. सो इंग्लिश सेशन चालू करा म्हणून कॉमेंट्स पण टाका. ओके, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, थँक्यू.